हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ऐश्वर्य आली. आणि माझ्या प्रेग्नन्सी जर्नीच्या सिरीजमध्ये आजच्या भागामध्ये मी माझा एक गमतीशीर एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. गमतीशीर मी एवढं वाईट चेहरा करून का बोलते, तर झालंच असं होतं. पण त्याआधी मला सांगायला आवडेल की आज मी जी साडी वेअर केलेली आहे ती सुंदर अशी खण साडी पोशाख बाय दिवासची आहे. पोशाख बाय दिवास हे माझं स्वतःचं क्लोथिंग ब्रँड आहे. इंस्टाग्राम पेजवर गेले 4 वर्ष झाले मी चालवते. सो इंस्टाग्राम पेजला नक्की व्हिजिट द्या. आणि जसं तुम्ही ऐश्वर्या आलीला भरभरून प्रेम आणि प्रतिसाद दिला आहे, तसंच प्रेम आणि प्रतिसाद पोशाख बाय दिवासला देखील द्या. तर झालं असं होतं की पहिल्या व्हिजिटला जेव्हा आम्ही डॉक्टरांना भेटलो, तेव्हा डॉक्टरांनी मला काही डाएटमध्ये गोष्टी चेंजेस करायला सांगितल्या. त्यामध्ये एक पॉइंट असा होता की नॉन कुक फूड बाहेरचं खायचं नाही. इन शॉर्ट सॅलड, चटणी ह्या सगळा प्रकार अवॉइड करायचा आहे. सो हे सगळं झाल्यावर आम्ही बऱ्याच गोष्टी ऐकल्या. त्यातला एकच गोष्ट मात्र स्वप्नीलच्या डोक्यात राहिली की नॉन कुक फूड म्हणजे सॅलड वगैरे प्रकार हा खायचा नाही, चटणीचा प्रकार खायचा नाही. आणि मग काय, घरी आल्यावर आमची लिस्ट बनली की हे खायचं नाहीये. अगदी घरात सगळ्यांना स्ट्रिक्ट वॉर्निंग देऊन बोलले की मला सॅलड, चटणीचा प्रकार कोणताही खायचा नाहीये. पूर्ण 1 महिना माझ्यावर नो रॉ व्हेजेस, नो सॅलड, नो चटणीजचे रूल लागू झाले. मग पुढच्या जेव्हा व्हिजिटला म्हणजे सेकंड व्हिजिटला जेव्हा मी डॉक्टरांकडे गेले, तेव्हा राहून राहून मी डॉक्टरांना विचारलंच की डॉक्टर, मी सॅलड वगैरे घरचं पण नाही खाऊ शकत का? तेव्हा डॉक्टर हसल्या आणि म्हणाल्या, घरचं सगळं खाऊ शकतो. हे ऐकून स्वप्नील शांत झाला. कारण जो 1 महिन्यापासून माझ्यावर रूल लागू केलेला तो तसं काही नव्हताच. बेसिकली डॉक्टरांनी सांगितलेलं बाहेरचं नॉन कुक फूड, रॉ व्हेजेस, चटणी वगैरे खायचं नाहीये. कारण ते कसं असेल, किती दिवस झालेले असतील, किती वेळ झालेला असेल, त्याच्यावर काही माशी वगैरे बसलेली असेल का, इन शॉर्ट इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून रॉ फूड आणि रॉ व्हेजेस खायचे नव्हते, हे डॉक्टरांनी मला सांगितलेलं. पण आमच्या डोक्यामध्ये राहिलेलं की रॉ व्हेजेस, रॉ फूड कोणतंही खायचं नाहीये. सो त्याच्यामुळे जो 1 महिना झाला मिसअंडरस्टँडिंग मुळे मी ह्या सगळ्या गोष्टींपासून लांब होते, ते आता सुरू झालेलं. म्हणतात ना, जेव्हा बायको प्रेग्नंट असते तेव्हा नवरा डॉक्टर बनतो. आणि खरंच अशा वेळी ना नवरा डॉक्टरांपेक्षाही जास्त स्ट्रिक्ट होतो. सो असं काहीतरी गमतीशीर गोष्टी आमच्या बरोबर पहिल्याच महिन्यात घडल्या. तुमच्या बरोबर असं काही घडलंय का, तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि पुढच्या व्हिडिओसाठी नक्की वाट बघा. तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि अजूनही ऐश्वर्या आलीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.